नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्याच्या विधानसभेने सर्व धर्मांसाठी बहुपत्नीत्वावरती बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारचे जे काही विधेयक असतात कोणकोणत्या राज्याने या ठिकाणी मांडलेले आहेत किंवा मंजूर केलेले आहेत याच्यावरती बऱ्याच वेळेला या ठिकाणी एक्झाममध्ये प्रश्न विचारले जात असतात. ठीक आहे, तर आसाम राज्याच्या विधानसभेने सर्व धर्मांसाठी, बरोबर का नाही, बहुपत्नीत्वावरती बंदी घालणारे विधेयक या ठिकाणी मंजूर केलेले आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य कोण असणार आहे किंवा कोण बनलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशिया हा देश या ठिकाणी जे काही इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे याचा या ठिकाणी 19व्या क्रमांकाचा सदस्य देश या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, याच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा पहिला कोणता या ठिकाणी सदस्य देश आहे? तर नेपाळ देश आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, तरी सुद्धा काही 2-4 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. नवीन सदस्य कोण आहे? रशिया. कितवा? 19वा. ठीक आहे, स्थापना कधी झाली या बिग कॅट अलायन्सची? एप्रिल 2023 मध्ये. प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापना केली होती. याची उद्देश काय होता या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा? तर वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि पुमा या 7 मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संवर्धन करणे या उद्देशाने हे अलायन्सची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. आणि याचं स्वरूप काय आहे? तर ही एक सदस्य आधारित आंतर सरकारी संस्था आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलिकेश सिंग देव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कलिकेश सिंग देव असं त्यांचं नाव आहे. NRAच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. NRAI म्हणजे काय? नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 74 वर्षापूर्वी 1951 मध्ये झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत कलिकेश सिंग देव असं त्यांचं नाव आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच लेटेस्ट जे काही अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. SSB सशस्त्र सीमा दल, बरोबर, तर याचे 26वे महासंचालक बनलेत संजय सिंघल. 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले डॉक्टर नितीन करीर. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत खालिद जमील. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक बनले डॉक्टर A राजराजन. क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष बनलेत S राधा चव्हाण. दिल्ली पोलिसाचे आयुक्त बनलेत सतीश गोलचा. बिहार विधानसभेचे अध्यक्ष बनलेत प्रेम कुमार. महाराष्ट्राचे नवीन महाअधिवक्ता बनलेत मिलिंद साठे. आणि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कलिकेश सिंग देव यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. मध्य प्रदेशातील पहा रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प. तुम्ही म्हणताल की सर हा प्रश्न का महत्वाचा आहे? तर लिहून घ्या. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून राजस्थानमधील रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये एका वाघिणीला विमानाने या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे, जे राज्यातील पहिलं आंतरराज्यीय वाघांचं स्थलांतरण असणार आहे. आणि हे जे काही रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प आहे हे भारतातील 52व्या क्रमांकाचं या ठिकाणी काय आहे? तर व्याघ्र प्रकल्प आहे. तर राजस्थानमधील 4थ्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे, ज्याला या ठिकाणी 2022 मध्ये घोषित करण्यात आलेलं होतं. सर्व गोष्टी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? राजस्थान. तर राजस्थान बद्दल चर्चा करूया. स्थापना 30 मार्च 1949.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का आणि 4 महत्त्वाचे धरण बिसलपूर, राणा प्रताप, गांधीसागर, जवाहर सागर. पुढचा प्रश्न, आफ्रिकन प्रदेशातील नदी अंधत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑन्कोसेर्सियासिसचे उच्चाटन करणारा कोणता देश पहिला या ठिकाणी देश ठरलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए नायजर नावाचा देश आहे, जो की आफ्रिकन प्रदेशातील नदी अंधत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑन्कोसेर्सियासिसचे उच्चाटन करणारा पहिला देश ठरलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. याच्या मागचं महत्त्व काय आहे? तर उपसहारा आफ्रिकेतील हा पहिला देश आहे ज्याने ऑन्कोसेर्सियासिसचे संक्रमण यशस्वीरित्या दूर केलेलं आहे. घोषणा कधी करण्यात आली होती? तर जागतिक आरोग्य संघटनेने 30 जानेवारी 2025 रोजी याची घोषणा केली आणि याचा परिणाम काय झाला होता? तर लाखो लोकांना या रोगापासून मुक्ती मिळालेली आहे, जो अंधत्वाचं एक प्रमुख कारण या ठिकाणी ठरलेलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी मानवी हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 10 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण मानवी हक्क दिवस या ठिकाणी साजरा करतो. कशासाठी? उद्देश काय? मानवी हक्कांचे महत्त्व सांगणे, त्यांच्या संरक्षणासाठी कृती करणे आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांचे हक्क समजून घेण्यासाठी व त्यांचे समर्थन करण्यासाठी सक्षम करणे. बरोबर? तर या उद्देशाने आपण मानवी हक्क दिवस साजरा करतो 10 डिसेंबरला. आणि आजच्या दिवशी अजून एक दिवस आहे, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. ही देखील आपण 10 डिसेंबरला साजरा करतो. ठीक आहे. दोन्ही प्रश्न, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या दिवसाबद्दल आहेत. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हरिमौ शक्ती 2025 हा जो काही लष्करी सराव आहे तो कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जात आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि मलेशिया या 2 देशाच्या दरम्यान आयोजित केला जाणारा हा सराव आहे हरिमौ शक्ती 2025. ठीक आहे. कोणकोणत्या 2 देशाच्या अंतर्गत? भारत आणि मलेशिया. कधी आहे? 5 ते 18 डिसेंबर 2025. कोठे आहे? महाजन फील्ड फायरिंग रेंज जे की राजस्थानमध्ये आहे त्या ठिकाणी. आणि या सरावाचा उद्देश काय आहे? तर संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये संयुक्त प्रतिसाद आणि समन्वय साधणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. ठीक आहे. या ठिकाणी मलेशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम, राजधानी आहे क्वालालंपूर, चलन आहे मलेशियन रिंगिट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. परप्लेक्सिटी, बरोबर, परप्लेक्सिटी AI याचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, क्रिस्टियानो रोनाल्डो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर क्रिस्टियानो रोनाल्डो याला या ठिकाणी परप्लेक्सिटी AIचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. प्रश्न आहे ब्रँड अँबॅसेडर बद्दल. तर नवनवीन जे काही ब्रँड अँबॅसेडर पदी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूया. थायलंड पर्यटनचे आहेत सोनू सूद, बायजूसचे आहेत विराट कोहली, आदिदास इंडियाचे आहेत रोहित शर्मा, मिंत्राचे आहेत तमन्ना भाटिया आणि विजय देवरकोंडा, TVS युरोग्रिपचे आहेत महेंद्रसिंग धोनी, नॉईजचे आहेत विराट कोहली, माझाचे आहेत अक्षय कुमार, रिअलमी इंडियाचे आहेत श्रद्धा कपूर आणि परप्लेक्सिटी AIचे आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो. पुढचा प्रश्न ONGC
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, ज्यांना 1 वर्षाचं या ठिकाणी एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए अरुण कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. ONGCचे वर्तमानमधील या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत, चेअरमॅन आहेत. त्यांना त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो 1 वर्षासाठी या ठिकाणी इन्क्रीज करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ठरलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मीरा भाईंदर महानगरपालिका ही या ठिकाणी फ्री वायफाय देणारी पहिली या ठिकाणी महानगरपालिका ठरलेली आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील जे काही प्रथम घटना आहेत त्याच्यावरती जाता जाता चर्चा करूया. पहिले झाडांचे पुनर्वसन गाव मसवेगाव सातारामध्ये आहे. पहिले सौर ऊर्जा गाव बनगाव आहे धाराशिवमध्ये. पहिले हरित ऊर्जा गाव माणिकदौंडी आहे अहिल्यानगरमध्ये. पहिले जैविक शेती गाव किनवट आहे नांदेडमध्ये. पहिले प्लास्टिक मुक्त गाव मेहुणबारे आहे जळगावमध्ये. पहिले कचरा मुक्त गाव हिरडोशी आहे कोल्हापूरमध्ये. संपूर्ण सौर ऊर्जा गाव मण्याचीवाडी आहे साताऱ्यामध्ये. आदिवासी पुनर्वसन गाव बुलुंगा वहन आहे अमरावतीमध्ये. पहिले अवयवदान गाव आनंदवाडी आहे लातूरमध्ये. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्गमध्ये. आणि फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल कोण आलेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी चंदीगड विद्यापीठ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अव्वल स्थानी आलेला आहे. ही जर रँकिंग पाहिली तर 1 नंबरला आहे चंदीगड विद्यापीठ, टोटल 67 पदके जिंकलेत, ज्याच्यामध्ये 42 सुवर्ण आहेत, 14 रौप्य आहेत आणि 11 कांस्य आहेत. 2 नंबरला आहे लवली युनिव्हर्सिटी, 3 नंबरला आहे गुरु नानक देव युनिव्हर्सिटी आणि 4 नंबरला आहे जैन युनिव्हर्सिटी. सर्वात जास्त पदके या ठिकाणी कोणी जिंकले आहेत? 42 सुवर्ण पदकं तर चंदीगड युनिव्हर्सिटीने. पुढचा प्रश्न पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. द 11th आवर. द 11th आवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी सलमान रश्दी असं या ठिकाणी लेखकाचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, 2025चा ISSF पीपल्स चॉईस मेन्स ॲथलेट अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जोरावर सिंग संधू असं त्यांचं नाव आहे. 2025च्या ISSF पीपल्स चॉईस मेन्स ॲथलेट अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. 2025 वर्षासाठीचे पृथ्वी शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? भारत, रशिया, ब्राझील की जपान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर?